20व्या शतकाची सुरुवात झाली तेव्हा जगाचा नकाशा पाहिला तर तो युरोपियन साम्राज्यांच्या रंगांनी भरलेला होता. हो, पण शतक संपता संपता तोच नकाशा पूर्णपणे बदलून गेला. अगदी. आशिया आणि आफ्रिकेतले अनेक देश स्वतंत्र झाले. आज आपण याच मोठ्या बदलाची म्हणजे वसाहतवादाच्या जोखडातून देश कसे स्वतंत्र झाले त्याबद्दल जरा खोलात जाऊन बोलणार आहोत. नक्कीच. ही प्रक्रिया नेमकी घडली कशी, यामागे कोणती कारणं होती, आपल्या स्रोतांमध्ये याची खूप रंजक माहिती आहे. हो, आणि ही स्वातंत्र्याची कहाणी म्हणजे कुठल्या तरी एका दिवशी अचानक झालेली क्रांती नाही. ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि अनेक दशकं चाललेली प्रक्रिया होती. बरोबर. याला आकार दिला तो 2 महायुद्धांनी, स्वातंत्र्याच्या नव्या विचारांनी आणि अर्थातच स्थानिक पातळीवर झालेल्या संघर्षांनी. आजच्या चर्चेत आपण या प्रक्रियेचे वेगवेगळे पैलू उलगडून पाहूया. चला तर मग या मोठ्या बदलाची ठिणगी नेमकी कुठे आणि कशी पडली तिथून सुरुवात करूया. स्रोतांमध्ये असं दिसतंय की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांनी युरोपियन सत्तांना आतून पोखरून काढलं. पण गंमत म्हणजे ही युद्ध झाली युरोपात आणि त्याचा परिणाम म्हणून साम्राज्य संपली आशिया आणि आफ्रिकेत. हे गणित जरा समजावून सांगाल का? हां, खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. या महायुद्धांमध्ये युरोपातले देश एकमेकांशी लढत होते. त्यामुळे त्यांची आर्थिक आणि लष्करी ताकद ती प्रचंड प्रमाणात खर्ची पडली. म्हणजे देश अक्षरशः कंगाल झाले होते. हो, अगदी कंगाल झाले होते. आणि अशा परिस्थितीत हजारो मैल दूर असलेल्या वसाहतींवर नियंत्रण ठेवणं आणि तिथले स्वातंत्र्य लढे दडपून टाकणं त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडेनासं झालं. अच्छा. पण याहीपेक्षा मोठा बदल झाला तो वैचारिक पातळीवर. तो कसा? तर झालं असं की दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, साधारण 1941 ची गोष्ट आहे ही, तेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष रूझवेल्ट आणि ब्रिटनचे पंतप्रधान चर्चिल हो, या दोघांनी मिळून एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्याला अटलांटिक सनद असं म्हणतात. आणि त्यात त्यांनी स्पष्टपणे म्हणलं होतं की सर्व लोकांना स्वतःचे सरकार निवडण्याचा हक्क आहे. अरे वा, म्हणजे चर्चिल यांनी नकळतपणे स्वतःच्याच साम्राज्याच्या विरोधात एका जाहीरनाम्यावर सही केली. एक प्रकारे तसंच झालं. मग या घोषणेचा वसाहतींमधल्या स्वातंत्र्य चळवळींवर काय परिणाम झाला? त्यांच्यासाठी तर ही एक खूप मोठी नैतिक आणि कायदेशीर ताकद होती. इथून पुढे ते म्हणू लागले की तुम्हीच तर म्हणताय की आम्हाला स्वयंनिर्णयाचा हक्क आहे, मग तो आम्हाला का देत नाही? बरोबर. या एका घोषणेने स्वातंत्र्याच्या मागणीला एक जागतिक पातळीवरची मान्यता मिळवून दिली. आणि याच काळात राष्ट्रसंघाने विश्वस्त पद्धत नावाची एक संकल्पना आणली. विश्वस्त पद्धत हे ऐकायला तर खूप आदर्शवादी वाटतंय, पण याचा नेमका अर्थ काय होता? म्हणजे या विजयी राष्ट्रांनी खरंच या वसाहतींना स्वतंत्र करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असतील का? की हा फक्त साम्राज्यवाद चालू ठेवण्याचा एक नवीन मार्ग होता? तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. ही संकल्पना म्हणजे जणू राष्ट्रसंघाने या मोठ्या देशांना लहान मुलांचे पालक बनवलं. अच्छा. पहिल्या महायुद्धात हरलेल्या जर्मनी आणि तुर्कस्तानच्या ज्या वसाहती होत्या त्यांचा कारभार ब्रिटन, फ्रान्ससारख्या देशांकडे विश्वस्त म्हणून सोपवला. आणि त्यांची जबाबदारी होती की या वसाहतींना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवायचं आणि मग त्यांना स्वतंत्र करायचं. बरं. अर्थात प्रत्यक्षात ते पालकत्व किती निस्वार्थी होतं हा वादाचा मुद्दा आहेच. नक्कीच. पण यामुळे एक गोष्ट झाली की वसाहतींना स्वातंत्र्य मिळू शकतं या कल्पनेवर शिक्कामोर्तब झालं. आता आपण आशियात काय परिस्थिती होती ते पाहूया. स्रोतांवरून असं दिसतंय की आशियातल्या प्रत्येक देशाची स्वातंत्र्याची कहाणी वेगळी आहे. हो, खूप भिन्न आहे. कुठे आर्थिक शोषण मुख्य कारण होतं तर कुठे लष्करी संघर्ष. मालदीवची गोष्ट तर खूपच रंजक वाटते. हो, मालदीवचं उदाहरण म्हणजे वसाहतवादाचं एक छोटं पण बोलकं मॉडेल आहे. आधी पोर्तुगीज आले, मग डच आणि शेवटी ब्रिटिश. 1573 मध्ये मोहम्मद ठाकुरुफानू नावाच्या एका स्थानिक सुलतानाने पोर्तुगीजांना हाकलून दिलं, पण त्यानंतरही युरोपीय सत्तांची लुडबुड तिथे सुरूच राहिली. आणि ब्रिटिशांनी काय केलं? ब्रिटिशांनी तिथे स्वतःच्या सामरिक गरजेसाठी हवाई तळ आणि रेडिओ केंद्र उभारलं. खरं तर त्यांना त्या बेटांच्या लोकांमध्ये फारसा रस नव्हता. अच्छा, म्हणजे त्यांना फक्त मोक्याचं ठिकाण हवं होतं. अगदी. त्यांना हवा होता तो हिंदी महासागरातील एक मोक्याचा तळ. अखेर 26 जुलै 1965 रोजी एका करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य मिळालं. आणि श्रीलंकेचं उदाहरण तर शुद्ध आर्थिक गणिताचं वाटतंय. म्हणजे देशाचा विकास नाही तर स्वतःच्या खिशाचा विकास. बरोबर. चहा आणि रबरच्या मळ्यांसाठी त्यांनी अक्षरशः दक्षिण भारतातून माणसं आयात केली. अगदी बरोबर बोललात.
ब्रिटिशांनी श्रीलंकेतील नैसर्गिक साधनसंपत्तीचा स्वतःच्या फायद्यासाठी पुरेपूर वापर केला. त्यांनी कोलंबो बंदराचा विकास केला, रेल्वे मार्ग बांधले, शाळा उघडल्या, पण या सगळ्याचा
आणि ब्रिटिशांनी काय केलं? ब्रिटिशांनी तिथे स्वतःच्या सामरिक गरजेसाठी हवाई तळ आणि रेडिओ केंद्र उभारलं. खरं तर त्यांना त्या बेटांच्या लोकांमध्ये फारसा रस नव्हता. अच्छा, म्हणजे त्यांना फक्त मोक्याचं ठिकाण हवं होतं. अगदी. त्यांना हवा होता तो हिंदी महासागरातील एक मोक्याचा तळ. अखेर 26 जुलै 1965 रोजी एका करारानुसार मालदीवला स्वातंत्र्य मिळालं. आणि श्रीलंकेचं उदाहरण तर शुद्ध आर्थिक गणिताचं वाटतंय. म्हणजे देशाचा विकास नाही तर स्वतःच्या खिशाचा विकास. बरोबर. चहा आणि रबरच्या मळ्यांसाठी त्यांनी अक्षरशः दक्षिण भारतातून माणसं आयात केली. अगदी बरोबर बोललात. ब्रिटिशांनी श्रीलंकेतील नैसर्गिक साधन संपत्तीचा स्वतःच्या फायद्यासाठी पुरेपूर वापर केला. त्यांनी कोलंबो बंदराचा विकास केला, रेल्वे मार्ग बांधले, शाळा उघडल्या, पण या सगळ्याचा आणि स्वतःचं वर्चस्व टिकवणे. हो. आणि त्यांनी जे तमिळ मजूर भारतातून नेले त्यामुळे पुढे श्रीलंकेत एक मोठा वांशिक संघर्ष निर्माण झाला. ज्याच्या झळा त्या देशाला अनेक दशकं बसल्या. बरोबर. ही वसाहतवादाची एक देणगीच होती असं म्हणायला हरकत नाही. अखेर 1948 मध्ये श्रीलंका स्वतंत्र झाला. आणि म्यानमार म्हणजे तेव्हाचा ब्रह्मदेश, तिथे तर ब्रिटिशांसोबत 3 युद्ध झाली. ही कहाणी अधिकच संघर्षमय वाटते. हो, कारण म्यानमारच्या राजांचे विस्तारवादी धोरण ब्रिटिशांच्या ताब्यातील प्रदेशाला, विशेषतः आसाम आणि मणिपूरला धोका निर्माण करत होते. अच्छा. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांच्यासोबत 3 युद्ध केली आणि 1885 पर्यंत संपूर्ण म्यानमारवर ताबा मिळवला. त्यांनी म्यानमारला ब्रिटिश भारताचाच एक प्रांत बनवून टाकलं. भारताचा प्रांत. हो, पण मग 1935च्या कायद्याने त्याला भारतापासून वेगळं केलं. आणि इथेच आंग सॅन यांची भूमिका खूप महत्वाची ठरते. आंग सॅन यांचं नाव आपण आजच्या म्यानमारच्या राजकारणातही ऐकतो. त्यांची रणनीती नेमकी काय होती? आंग सॅन हे खूप हुशार आणि धोरणी नेते होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी एक सूत्र वापरलं, शत्रूचा शत्रू तो आपला मित्र. ब्रिटिशांना देशातून हकलण्यासाठी त्यांनी सुरुवातीला जपानची मदत घेतली आणि बर्मा इंडिपेंडन्स आर्मी उभारली. पण जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की जपानी राजवट ब्रिटिशांपेक्षाही क्रूर आहे, तेव्हा त्यांनी बाजू बदलली. अगदी तेव्हा त्यांनी पुन्हा बाजू बदलली आणि जपानच्या विरोधात दोस्त राष्ट्रांना मदत केली. हा एक मोठा राजकीय जुगार होता. वा, म्हणजे परिस्थितीनुसार स्वतःची रणनीती बदलण्याची लवचिकता त्यांच्यात होती. नक्कीच. युद्ध संपल्यावर ब्रिटिशांच्याही लक्षात आलं की आता लोकांच्या इच्छेविरुद्ध राज्य करणं शक्य नाही. आंग सॅन यांच्या नेतृत्वाखालील चळवळीचा जोर इतका होता की ब्रिटिशांना माघार घ्यावी लागली. आणि मग म्यानमार स्वतंत्र झालं? हो, अखेरीस 4 जानेवारी 1948 रोजी म्यानमार एक स्वतंत्र राष्ट्र बनले. आशियामध्ये स्वातंत्र्याची ही लाट उसळत असताना आफ्रिकेत परिस्थिती थोडी वेगळी होती. तिथे एका मोठ्या वैचारिक क्रांतीची पायाभरणी होत होती. बरोबर. आणि यातली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे वसाहतवाद्यांनीच या क्रांतीची बीजं पेरली होती. त्यांनी सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीतूनच स्वातंत्र्याचे नेते तयार झाले. हा इतिहासाचा एक सुंदर विरोधाभास आहे की नाही? बरोबर. पाश्चात्य शिक्षणामुळे आफ्रिकेतील उच्च शिक्षित तरुणांना युरोपचा इतिहास कळला. अच्छा. त्यांना अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांती समजली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद या संकल्पना कळल्या. मग त्यांच्या मनात प्रश्न आला की हे सगळे विचार जर युरोपसाठी चांगले आहेत तर आमच्यासाठी का नाहीत? म्हणजे वसाहतवाद्यांनी नकळतपणे स्वतःच्याच विरोधात एक वैचारिक सैन्य तयार केलं होतं. अगदी. आणि याच विचारांमधून पॅन आफ्रिकनिझम म्हणजेच अखिल आफ्रिका ऐक्य या कल्पनेचा जन्म झाला. बरोबर. ही 1900 मध्ये लंडनमध्ये भरवलेल्या एका परिषदेत केली. पण या कल्पनेला खऱ्या अर्थाने आकार आणि गती दिली ती W.E.B. द्युबॉय यांनी. ते एक अमेरिकन विचारवंत होते ज्यांनी स्वतः वर्णभेदाचा सामना केला होता. त्यांचा विश्वास होता की जगभरातील कृष्णवर्णीय लोकांची मुक्ती ही एकमेकांशी जोडलेली आहे. अच्छा. त्यांनी अनेक परिषदा भरून आफ्रिकेतील आणि अमेरिकेतील नेत्यांना एकत्र आणलं आणि यातूनच आम्ही सगळे एक आहोत ही भावना संपूर्ण खंडात पसरू लागली. म्हणजे ही एक प्रकारची ब्लॅक नॅशनलिझमची जागतिक आवृत्ती होती, सीमांच्या बलीकडे जाऊन एका समान ओळखीवर जोर देणारी. हो, तसं म्हणता येईल. मग या वैचारिक बदलाला जागतिक पातळीवर एक व्यासपीठ मिळालं का? मिळालं, आणि ते खूप प्रभावी ठरलं. 1955 मध्ये इंडोनेशियातील बांडुंग शहरात एक परिषद झाली. ही एक ऐतिहासिक घटना होती. का? इतिहासात पहिल्यांदाच आशिया आणि आफ्रिकेतील 29 नवीन स्वतंत्र देश एकत्र आले होते. आणि महत्त्वाचं म्हणजे या परिषदेत एकही पाश्चात्य देश नव्हता. खरंच. हो,
भारताचे पंतप्रधान नेहरू, इंडोनेशियाचे राष्ट्रपती सुकार्नो, इजिप्तचे नासेर यांसारखे मोठे नेते तिथे होते. या परिषदेचं महत्त्व काय होतं मग? या परिषदेने या नवीन राष्ट्रांना एक आवाज दिला. त्यांनी एकत्र येऊन सांगितलं की आम्ही आता कुणाचे गुलाम नाही, आम्ही आमचे निर्णय स्वतः घेऊ. आम्हाला अमेरिका किंवा सोव्हिएट युनियन कुणाच्याही गटात सामील व्हायचं नाहीये. इथूनच तिसऱ्या जगाची किंवा अलिप्ततावादाची संकल्पना पुढे आली. अच्छा, म्हणजे त्याची सुरुवात इथे झाली. हो, या परिषदेमुळे आफ्रो आशियाई एकतेची भावना निर्माण झाली, जिने आफ्रिकेतील स्वातंत्र्य लढ्यांना प्रचंड बळ दिलं. तर मग या नव्या विचारांमुळे आणि एकीमुळे आफ्रिकेत स्वातंत्र्याची प्रक्रिया कशी पार पडली? कारण स्रोतांनुसार 1914 पर्यंत तर लायबेरिया आणि इथिओपिया वगळता संपूर्ण खंड युरोपच्या ताब्यात होता. इथेही दुसऱ्या महायुद्धानेच एक मोठा धक्का दिला. उत्तर आफ्रिका हे एक महत्त्वाचं युद्धक्षेत्र बनलं होतं. इटलीचा हुकुमशहा मुसोलिनी आणि जर्मनीचा सेनापती रोमल यांनी इजिप्त आणि इतर ब्रिटिश वसाहतींवर हल्ले केले. या युद्धात ब्रिटिशांच्या बाजूने लढणाऱ्या भारतीय सैनिकांनी मोठा पराक्रम गाजवला आणि दोस्त राष्ट्रांना विजय मिळवून दिला. म्हणजे युद्धात जर्मनी आणि इटलीचा पराभव होताच त्यांच्या आफ्रिकेतील वसाहती गेल्या. तो पहिला डॉमिनो होता का जो पडला? अगदी बरोबर. महायुद्ध संपताच जर्मनी आणि इटलीला आफ्रिकेतील आपल्या वसाहती गमवाव्या लागल्या आणि यानंतर स्वातंत्र्याच्या प्रक्रियेला प्रचंड वेग आला. अच्छा. एका पाठोपाठ एक देश स्वतंत्र होऊ लागले. इजिप्त, लिबिया, ट्युनिशिया, मोरोक्को. आणि 1957 मध्ये घाना हा कृष्णवर्णीय आफ्रिकेतील पहिला देश स्वतंत्र झाला. पहिला देश? हो. त्यानंतर तर जणू एक लाटच आली. पुढच्या काही वर्षात अनेक फ्रेंच वसाहतीही स्वतंत्र झाल्या. अल्जेरियाचं उदाहरण स्रोतांमध्ये दिलंय. हो, अल्जेरियाला स्वातंत्र्यासाठी खूप मोठा आणि रक्तरंजित संघर्ष करावा लागला. फ्रान्सला ही वसाहत सोडायची नव्हती. अच्छा. तिथे जवळपास 8 वर्ष युद्ध चाललं. अखेर 1962 मध्ये सार्वमताच्या आधारावर अल्जेरिया स्वतंत्र झाला. याच काळात आणखी एक रंजक घटना घडली. कोणती? टांगानिका आणि झांझिबार हे 2 स्वतंत्र देश एकत्र आले आणि 1964 मध्ये त्यांनी टांझानिया या संयुक्त प्रजासत्ताकाची निर्मिती केली. हे एकतेचे एक सुंदर उदाहरण होतं. तर 20व्या शतकाच्या उत्तरार्धात जगाचा नकाशा अक्षरशः नव्याने रंगवला गेला. पण कथा इथेच संपली नाही, बरोबर? नाही, अजिबात नाही. या नवीन देशांपुढे एक नवीन आव्हान उभं राहिलं. अगदी बरोबर. ही नव्याने स्वतंत्र झालेली राष्ट्र एका संघर्षातून बाहेर पडत होती, तोच ती लगेचच एका नव्या जागतिक संघर्षात ओढली गेली. अमेरिका आणि सोव्हिएत युनियन. शीतयुद्ध. हो, शीतयुद्ध. या 2 महासत्तांनी या देशांना आपापल्या गटात सामील करून घेण्यासाठी एक स्पर्धा सुरू केली. म्हणजे एका प्रकारच्या गुलामगिरीतून सुटून दुसऱ्या प्रकारच्या दबावाखाली येण्याची भीती होती. ही स्वातंत्र्याची एक नवी लढाई होती. नक्कीच. तर आज आपण आशिया आणि आफ्रिकेतील वसाहतवादाच्या अंताचा आणि नव्या राष्ट्रांच्या उदयाचा एक मोठा आणि गुंतागुंतीचा पट पाहिला. युद्ध, विचार, स्थानिक नेतृत्व आणि जागतिक राजकारण या सगळ्यांनी मिळून हा इतिहास घडवला. हो, आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक देशाचा स्वातंत्र्याचा मार्ग वेगळा होता. काहींना वाटाघाटीतून स्वातंत्र्य मिळालं तर काहींना रक्तरंजित संघर्ष करावा लागला. पण ही एक अटळ प्रक्रिया होती जिला जागतिक घटनांनी फक्त वेग दिला. स्वातंत्र्याची उर्मी फार काळ दाबता येत नाही, हेच या इतिहासातून दिसतं. अगदी खरंय. या स्रोतांमधून हे स्पष्ट होतं की या देशांना राजकीय स्वातंत्र्य कसं मिळालं. ध्वज बदलले, नेते बदलले, पण त्याचबरोबर श्रीलंकेतील चहाचे मळे किंवा ब्रिटिशांनी स्वतःच्या फायद्यासाठी बांधलेली बंदरं. म्हणजे आर्थिक रचना तशाच राहिल्या. हो, त्या आर्थिक रचना मागे राहिल्या होत्या याचेही सुतोवाच आहे. यावरून पुढे विचार करण्यासाठी एक प्रश्न उरतो. राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नवीन राष्ट्रांना खऱ्या अर्थाने आर्थिक आणि सांस्कृतिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणत्या नव्या संघर्षांना सामोरे जावे लागले असेल?